Very good morning to you all and welcome to part 2 of Aihole, Patadakkal and Badami series. सध्याला सकाळचे 6 वाजलेत पण तुम्हाला खरं सांगतो 5:30 वाजता उजडायला चालू झालं होतं आणि आम्ही सध्याला सनराईज बघण्यासाठी चाललो आहे मेगुटी हिल्सला. ऐहोळेमध्ये एक मेगुटी हिल्स म्हणून एक हिल टॉप आहे आणि तो जो आहे तो विलेजच्या सगळ्यात उंचवरचा भाग आहे. सॉरी जरा मागच्या व्हिडिओमध्ये खूपच घाण दिसतोय कारण हां आता लवकर उठलोय, अजून नीट व्यवस्थित तयार झालं नाही आणि वी आर इन अ हरी कारण वी आर ॲक्च्युली चेजिंग सनराईज. शशांक जो आहे तो आता शूज घालत बसलाय. शशांक गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तर आता आपल्याला इथून वरती चढत जावं लागणार आहे मेगुती हिल्सला. अँड इमॅजिन दिस इज म्हणजे इथं सगळे लोक काम वगैरे करतायत. इथं बाहेर म्हशी शेळ्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि माझी एकाचीच गाडी इथं पार्क आहे. म्हणजे इथं कोणच नाही आहेत. म्हणजे इतकं चांगलं डेस्टिनेशन आहे हे, बट स्टील इथं कोणच नाही आहे. तर अजून आपल्याला वरती जायचं आहे पण इथून पण या गावाचा काय ब्युटिफुल व्ह्यू यायला लागलाय. विल से दिस एज अन अनटच्ड ब्युटी. आपल्याला सनराईज चेस करायचं आहे. सनराईज व्हायला लागलाय. चला, जास्त काय उंच नाही आहे, जास्त चढाई नाही आहे. इथून तुम्ही बघू शकताय मोजक्याच पायऱ्या आहेत आणि इथे जाऊ शकतो आपण वरती. खालून चढत आल्यामुळं थोडा दम लागला आहे बट स्टील आय हॅव टू मेक दिस. इतकं भारी आणि इतकं ब्युटिफुल लोकेशन आहे पण इथं कोणच नाही आहे, विच इज ऑल्सो अ गुड थिंग की जर तुम्हाला फिरायचं असेल कुठलं तर क्राऊडेड प्लेसेसला फिरा. पण जे कोणी चांगले ट्रॅव्हलर आहेत तर ते इथं नक्कीच येतील. हां निघाला का? ओके, तर सूर्य वरती आला आहे असं मला सांगितलं शशांकने आणि जाणार आहे. पण एक क्विक इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन जातो की दिस इज वन ऑफ द जैन टेम्पल्स. म्हणजे आता मला नाही माहिती की इथं अजून दुसरे कुठले जैन टेम्पल्स आहेत का नाही, बुद्धिस्ट टेम्पल्स, बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीज आहेत का नाही. पण मला जी इथं आता आपल्याला जी येताना वरती एक बुद्धिस्ट मॉनेस्ट्री लागली तर ती एकच बुद्धिस्ट मॉनेस्ट्री मी इथं बघितली आहे, बुद्धिस्ट टेम्पल मी इथं बघितलं आहे आणि हे जे आहे ते हे एकच जैन टेम्पल मी इथं बघितलं आहे. ओके, तर हे अशा पद्धतीचं फोर्टिफिकेशन इथं केलेलं आहे आणि इथून वरती चढत जायला तुम्हाला पायऱ्यासुद्धा केलेल्या आहेत, विच इज ग्रेट. ओ भाई, काय सनराईज झालाय. पण हे बघा, तुम्ही बघू शकताय. क्रेविंग फॉर दिस मुमेंट्स, क्रेविंग्स. म्हणजे काय भाई, अजून काय पाहिजे. हो, म्हणजे हे असं लोकेशन आहे जिथं तुम्हाला सनराईज पण बघायला भेटेल आणि सनसेट पण बघायला भेटेल, जे की खरंच खूप चांगली गोष्ट आहे. सेइंग बाय बाय टू दिस ब्युटिफुल प्लेस. आणि सूर्य जो आहे तो अक्षरशः आता डोळ्याच्या लेवलला आला आहे. तर आम्हाला अजून दुसऱ्या पण गोष्टी बघायच्या आहेत आणि आज आम्हाला पट्टडकलला पण जायचं आहे. सो येस, इट्स अ गुड थिंग वी डिड इन द मॉर्निंग. सनराईज बघितला विच इज रिअली गुड. आणि मी प्रयत्न करतो की जिथं पण जातो किंवा मला जिथं पण पॉसिबल असेल तिथं सनराईज आणि सनसेट बघायचा प्रयत्न करत असतो, कारण मला आवडतं सनराईज आणि सनसेट बघायला. हे त्यांनी असं जागोजागी बसायला पण केलेलं आहे. इथं आहे, परत त्यानंतर तिकडल्या साईडला आहे. इट्स अ गुड थिंग. तर आम्ही आत्ता जस्ट इथं फोटोज वगैरे काढत होतो आणि आम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दिसली जी वरच्या फ्लोअरवरती आहे.
तर आपण तेच बघायला जाऊया. जी की आहे हे. आम्ही इथून चेकआउट केले आणि आमचे जे बॅग्स आहेत ते इथं रिसेप्शनला ठेवलेत. पण आम्ही आता इथूनच सगळे बॅग्स घेऊन जाणार नाही आहे, तर आम्ही ऐहोळेमधले अजून थोडे राहिलेले पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स बघू. त्यानंतर आम्ही पट्टडकलला जाऊ. पट्टडकलहून परत रिटर्न इथं येऊ. इथून परत बॅग वगैरे सगळं घेऊन जाऊन आम्ही बदामीला चेक इन करू. हे समोर जे आहे ते आहे गलगनाथ टेम्पल कॉम्प्लेक्स. सो वी आर ॲट गलगनाथ टेम्पल कॉम्प्लेक्स. हे एक ब्युटिफुल टेम्पल कॉम्प्लेक्स आहे. खरं तर ऐहोळेमध्ये असे बरेच टेम्पल कॉम्प्लेक्सेस आहेत, तर मी तुम्हाला ते माझ्या व्हिडिओज थ्रू दाखवतोच आहे. पण तुम्ही स्वतःहून प्रत्यक्षात इथे येऊन सुद्धा ते टेम्पल कॉम्प्लेक्सेस बघावं असं माझी इच्छा आहे.